वाजव पिल्लू लाडू वाज अगं बाई लाडू आपण कुठे आलो आम्ही आलोय आता इथे मध्ये बरीच गर्दी आहे बाकीचे पण मुलं आलेले आहे नाही अजून काहीच नाही कधी इतकेच आले हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला आम्ही आता आलो आहोत SD फोटोवाला स्टुडिओमध्ये तर हे ना जावयांच्या फ्रेंडचाच स्टुडिओ आहे तर म्हणून मग आम्ही इथेच येतो कायम फोटोशूट करण्यासाठी धन्विकचं आणि याआधी पण त्याचे बरेचसे शूट इथेच घेतलेले आम्ही आणि आज तर फार गर्दी होती खूप सारे मुलं आलेले होते छोटी छोटी 5 महिन्याची मुलगी पण आलेली होती तुम्हाला मगाशी दाखवलं आणि खूप छान छान मस्त वेशभूषा केलेल्या होत्या ओले माझी सोनूला इतकं गोड गोड बसलं ग बाई लाडूला काय बनायचं शेट बनायचं धनराज शेट बनायचं अगो बाई लाडू अशी भूर घ्यायची तुला बर्थडेला घेऊ आपण हा अगो बाई तुला एवढी मजा आली 4 व्हीलर मध्ये बघ ना किती छान दिसतोय फोटो काढ ना त्याचा तुझ्या फोन मध्ये काढ ना लाडू तू भूर मध्ये बसला अगो बाई लय मजा आली किती गोड हसतय इथे ना नंबरच लागलेले होते त्यामुळे ना बाकीच्या मुलांचं फोटोशूट चालू होतं प्रत्येकाला 15-20 मिनिटं तरी लागायचे लाडूचा मेकअप झाला वारकरी गाडी चालवतो का गाडी चालवतो वारकरी तिला भारी दिसते ना गाडी चालली बर तू चालू केली गाडी अरे बापरे हे बघ हे बघ हे बघ लाडू अरे बापले दुम 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 अगं बाई एवढं खाली केस माग करा केस माग हळूच बर का तर हे बघा इथे ना कपडे पण त्यांनीच दिले आणि सर्व सेटअप आहे ना तो पण खूप छान मस्त ठेवलेला होता आणि इथे पांडुरंग आणि रुक्मिणीची ही छान अशी मूर्ती पण ठेवलेली होती आणि गिटार ढोल ताशा ते सर्व काही इथे होतं आणि हे बघा लाडू किती छान मस्त क्यूट दिसत होता या वेशभूषेमध्ये तर त्याचे ना मस्त छान छान फोटो पण काढले आम्ही वाढायचं नाही ना वाढायचं नाही ती झोप उडाली वाजव बाळा वाजव 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 सोना वाजव पिल्लू लाडू वाज हे बघ काय हे बघ काय हे बघ तुला पान फाडायचं करा 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 वाटतं ताई मांग सांगतो लाडू डिंग 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 दादा लाडू 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 हस बाळा हस लाडू इकडे बघ लाडू इकडे लाडू ते झालं का आता आता टाळ लाडू डिंग 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 खाली पण आहे अरे डिंग 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 ए हम्मा नाही त्याला ना ही हम्मा इथं ठेवली ना ती उचलायला लागल त्याला हम्माला आवडती हम्मा गेली भूर वाजव बाळा वाजव कसं वाजवायचं लाडू इकडे बघ घे 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 काय काय वाजव घे अगो बाया खरंच लय भारी ग लाडू वाजव बाळा वाजव वाजव सोना अण्णा पण ती फोडतील धर धर या पाय धर हे घे असं इथं पकड इथं पकड आता वाजवा असं वाजव 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 वाजव
विठ्ठल 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 विठ्ठल. अरे तुला तिकडे वाजवत. आता लागला नादी. लाडू. अरे बापरे. लाडू. डिंग 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 डिंग. लाडू आहे लाडू. काय होले बापले किती छान छान आहे बाळ. असं नाही राहत ना. नाही 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 उभा नाही राहत. बसूनच कर बसूनच कर. उभा नाही राहत. जय जय बाप्पा. जय जय बाप्पा कर. बाई. जय जय बाप्पा. भाऊ. लाडू. लाडू. जय जय बाप्पा. लाडू. लाडू घोडा घोडा. हात काढ हात काढ हात काढ हात काढ पटकन. हात काढ ना. अगं हात काढ ना. ए, लाडू. तू इकडे बघ. राहिला ग राहिला ग राहिला ग उभा. खाली बस. प्रत्येक वेळी काही ना काही शुभ दिवस किंवा काही विशेष कार्यक्रम असला किंवा मग सणवार असला तर आम्ही लाडूचं फोटोशूट करतोच. कारण ह्याच आपल्या बालपणीच्या आठवणी असतात जेणेकरून आपण त्या एखाद्या अल्बममध्ये किंवा मग मोबाईलमध्ये साठवून ठेवतो आणि लाडूला मोठ्यापणी पण हे सर्व काही बघता यावं त्यासाठी आम्ही एक पण गोष्ट सोडत नाही. जितकं आम्हाला होईल तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि लाडू खूप छान मस्त इथे सर्व काही बघत होता. हाताने काही काही उचलून घेत पण होता. पण ना तो आहे ना जास्त हसत वगैरे नव्हता कारण त्याला आहे ना झोप आलेली होती. 1-1:30 वाजता त्याचा झोपेचा टायमिंग असतो ना. तरीही सुद्धा त्याने खूप छान छान मस्त पोज दिल्या आणि आम्ही छान त्याचं सर्व काही शूट घेतलं आणि खूप मजा आली हे सर्व काही करताना बघताना. तर हे बघा आता तो चालतोय ना गुडघ्यावर तर राहुल त्याचं ते पण शूट घेत होता. अरे बापले बघ 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 काय झोप आली बालाला झोप आली. इकडे बघ लाडू. आता आमचं फोटोशूट झालंय. मस्त ऊन पडलेलं आहे बाहेर. मामा हे किती गागतोय पहिला ना. मामा चालला भूर चालला. आता तुला नाही नेते मामा. आता काय करायचं. आता काय करायचं पिल्लू. मामा तर भूल गेला. जायचं बाळा जायचं मामा तर जायचं. टाटा लाडू टाटा. टाटा कर. लाडू टाटा. लाडू घोडा तो बघ घोडा तो बघ. अगो बाई तिकडे दाखव त्याला. लाडू हे बघ घोडा. गाढव आहे का घोडा आहे. घोडाच वाटतं. खच्चर म्हणतात त्याला खच्चर. लाडू किती हम्मा आहे. चला आता लाडूचं फोटोशूट झालंय वारकरीचं. आता आम्ही निघतो घरी. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते त्यामुळे मग आदल्या दिवशीच मुलांची रॅली काढली जाते. रॅलीमध्ये खूप छान छान वेशभूषा करून मुलं येतात. तर रस्त्याने रॅली चाललेली होती म्हणून मग आम्ही तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला. घरी आल्या लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात केली कारण भूक लागलेली होती. मस्त आज पूजाच्या आवडीची कांदापात बनवली आणि पोळ्या बनवल्या चपात्या. हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार. नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला लाडूचं फोटोशूट करून आलो आम्ही. आल्यानंतर मग पटापट एकीकडे कांदापात आणि दुसरीकडे चपात्या पूजाने बनवल्या आणि आमचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी आता वरती आली आहे. साडी वगैरे चेंज केली आणि गाऊन घातलेला आहे कारण मला आता पूर्ण घराची साफसफाई क्लिनिंग पुसपास करायची आहे. तर सकाळी कलरचं काम चालू होतं. तर आता संपूर्ण हॉलला किचनला कलर झालेला आहे. आणि हे जे बाप्पांचं मंदिर आहे ना तर हे बरंच खराब झालेलं आहे. तर हे मंदिर मी आता आहे ना पूर्ण असं साफ स्वच्छ करून घेणार आहे मंदिर. तर कलरच्या कामामुळे ना मंदिर बाहेर काढलं होतं. इथे ठेवलेलं होतं ते आणि बाप्पाला मस्त किचन ओट्यावरती ठेवलेले. बाप्पा आमचे किचन ओट्यावरती जाऊन विराजमान झालेले आहे बघा. आणि कलर देत होते तर वरतून कपडा वगैरे टाकलेला होता म्हणजे भिंती घासायच्या टायमिंगला त्या बाप्पांवरती कपडा म्हणजे वस्त्र टाकलेलं होतं. तर आता म्हटलं चला उद्या आहे आषाढी एकादशी तर मला आहे ना मंदिर जागेवर ठेवायचं आहे इथे समोर. तर इथं आता मी हे सर्व काही कलरचं काम झालेलं आहे.
तर आता स्वच्छ सर्व काही ही लादी आहे ना त्यांनी घासून पण क्लीन करून दिली, म्हणजे कलरचे डाग वगैरे सर्व काही काढून दिलेले आहे. तर आता खालची लादी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि हे बघा किचन ओट्यावरती आहे ना बाप्पांना ठेवलं सर्व पूजेचं साहित्य, कलश, घरातले देव पूजेत सगळं पण तिथंच ठेवलं आहे मिस्टरांनी. आणि खाली टाईल्स लावलेल्या आहे, वेस्टेज टाईल्स आहे ना आमच्या उरलेल्या, त्याच त्यांनी अशा खाली लावून दिलेल्या आहे. खाली आधी टाईल्स लावलेल्या नव्हत्या, पण ट्रॉली केल्या आहे मी खाली. आणि ट्रॉलींच्या मागे आहे ना भिंत असली की कधी कधी ना भिंत खराब होते आणि मग त्याची धूळ घाण पडत असते. म्हणून मग मी आहे ना टाईल्स सांगितली त्यांना लावायला. त्यांना बोलली कोणती लावली तरी चालेल, कारण मागे काही दिसणार नाही. जेव्हा आपण ट्रॉली लावू त्यावेळेस ते दिसणारच नाही आहे, म्हणून मग त्यांनी वेस्टेज जे उरलेल्या होत्या त्याच लावून दिल्या आहे. आता मला तिथे ट्रॉली लावायची आहे. तर माझ्या किचन ट्रॉली ना मी बनवायला दिलेल्या आहे. तर ते आता इथे घरात नाही बनत, पहिले कसं घरात बनवायचे, आता ते घरात नाही बनत. आता त्याच्या कंपनी टेंडमच्या ट्रॉली ना त्या कंपनीमधूनच बनवून येतात, घरी बनल्याने जात्या. म्हणून मग मी त्यांना बोलली की आता देऊन तर माप वगैरे बराच दिवस झाले, म्हणजे महिना तरी झालेला आहे. मी त्यांना पेमेंट पण केलेलं आहे पूर्ण. आता त्यांना बोलली कलरचं काम सर्व काही झालं, क्लिनिंग झाली की मला इथे ट्रॉली लावून द्या, म्हणजे मग माझी थोडी थोडी भांडी मी त्यामध्ये सेट करून ठेवेल, व्यवस्थित लावेल. आणि वरचं जे कॅबिनेट वगैरे बनवायचे इथे वरती पण मला आहे ना पूर्ण एल शेपमध्ये कॅबिनेट बनवायचे. आणि त्याच्या खाली मग चिमणी येईल आपली, अजून बरंच काही बनवायचं आहे. तर त्याचं पण माप आता मी त्यांना देणार आहे. मग ते पण त्यांना कोटेशन वगैरे काढल्यानंतर बनवायला सांगणार आहे. म्हणजे किचनचा सेटअप जो आहे माझा तो मी त्यांच्याकडून सर्व काही रेडी करून घेईन एवढ्या महिनाभरात. म्हणजे वरती मला रील रेसिपी शूट करता येईल, कारण मला असं झालं आहे की मी कधी वरती येईल राहायला. तसं पण आमचं खाली जुनं काम जे आहे तर आमची वास्तुशांती पूजा झालेली आहे पूर्ण घराची. आता हे नवीन वरतीच त्याच जागेवर बांधकाम आहे, असं नाही की दुसरीकडे आपण बांधकाम केलेलं आहे किंवा पाया नवीन घेतलेला आहे, असं काहीच नाही. जुन्याच बांधकामावर हे बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे मग आई पण बोली साधी कलश पूजा करून घरात गेली राहायला तरी पण चालेल. म्हणून म्हटलं मग आता बघू ह्या महिन्यात मुहूर्त आहे की नाही. तसं कलश पूजेला मुहूर्त नाही लागत असं म्हणतात, पण आता बघू. आता मी पहिले फटाफट सर्व काही हे क्लीन करून घेते आणि मग ठरवते काय करायचं. सध्या तरी आता आमचं इतकंच काम थोडंसं फायनल झालेलं आहे. अजून वरचं काम आहे ना बाकीच आहे, कारण पावसामुळे ना खिडक्या वगैरे काही अजून बसवलेल्या नाही आणि कलरचं काम पण खूप बाकी आहे. आणि अजून थोडंसं टाईल्स वगैरे लावण्याचं कामसुद्धा थोडंसं टेरेसवरचं बाकी होतं. तर चला म्हटलं आता आहे ना सर्व काही लादी पुसून घेऊ. आम्ही ना थोडीशी व्हाईट कलरमध्ये लादी बसवलेली आहे हॉलला. तर ती थोडीशी दिसताना अशी व्हाईटमध्येच दिसते, क्रीम कलरमध्ये दिसत नाही. पण नंतर असं वाटत होतं की ऑफ व्हाईट कलर घ्यायला पाहिजे होता, म्हणजे तो जरा उठून दिसला असता, भिंतींना मॅच झाला असता. पण चला आता ज्यावेळेस आम्ही बघितली त्यावेळेस ही लादी तर छानच दिसत होती, कारण आम्हाला फ्रेश पाहिजे होती. तर आता मी ना आज वरती आली आहे सर्व घर क्लीन करायला. खरं तर मला आहे ना खूप आनंद झाला आहे की माझं फायनल सर्व काही कामं इथलं झालेलं आहे आणि मी 2-3 दिवसांमध्ये वरती राहायला पण येऊ शकते. म्हणून मग मला थोडंसं छान वाटत होतं आणि काम करायला एकदम असा उत्साह आलेला होता. हॉलची वरची POP आहे ना तिथे अजून आतमध्ये गोल्डन प्लेट लागणार आहे, नंतर मग लाईट्स लागतील. आणि माझ्या ज्या विंडो आहे ना 2, तर त्यामधून आहे ना भरपूर प्रकाश आतमध्ये घरात येतो आहे. म्हणजे लाईट नसली ना दिवसभर तरी पण असा उजेड दिसतो आहे, अंधार अजिबात वाटत नाही. तसं आता खाली घरामध्ये थोडंसं अंधार वाटतं, त्यामुळे लाईट सकाळी पण लावावे लागतात आम्हाला, कारण समोरच्या घरामुळे ना थोडंसं असं अंधार वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे मग म्हटलं चला आता वरती राहायची सोय तर आता आमची झालेली आहे. आणि ह्या ग्लास पण बाहेरून आहे ना पावसाने असे शितोडे उडून खराब झालेल्या होत्या, म्हणजे असे मातीचे बारीक कण पण लागलेले होते ग्लासला. तर मग आतून बाहेरून आता ह्या ग्लास पण स्वच्छ करते. तर ही स्लायडिंगची विंडो केलेली आम्ही आणि बाहेरून त्याला आहे ना थोडीशी ग्रिल लावलेली आहे, जेणेकरून तिथे मला उभं पण राहता येईल आणि आपल्याला झाडे किंवा ट्री छोटी शोची ती सर्व काही लावून मस्त गार्डनिंग करता येईल.
आता पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये ना खूप छान छान मस्त हिरवेगार ट्री मिळतात नर्सरीमध्ये. उन्हाळ्यामध्ये ट्री आणली तरी ती जगत नाही, खराब होतात, पण पावसाळ्यामध्ये खूप छान छान होतात. तर फायनली माझं आता सर्वच आवरल्यानंतर आहे ना मी ना जाणारच आहे ट्री आणायला नर्सरीमध्ये आणि छान छान मस्त सर्व काही घेऊन येईल. मला आहे ना घरामध्ये अशी पॉझिटिव्हिटी येण्यासाठी असे झाडं लावायला फार आवडतात. त्यासाठी मला आहे ना थोडीशी मोठीच गाडी न्यावी लागेल. सागर भाऊची जारची गाडी आहे ना तीच आम्ही घेऊन जाणार आहोत, कारण मोठ्या बहिणीला, संध्याला, मला तिघींना पण आम्हाला आहे ना सर्व काही शोची झाडे किंवा मग आपली शुभ झाडं असतात ते आणायची आहे. तर चला आता बाप्पांच्या मंदिराला आहे ना सगळीकडे मी अर्बन वाईप किचन क्लीनर आहे माझं, त्यामुळे ना पटापट जे काही डाग असतात ना, चिकट किंवा असे हळदीचे डाग, कुंकवाचे डाग, सहसा पांढऱ्या लादीवरती जर सांडले तर ते पटकन जात नाही. पण अर्बन वाईप किचन क्लीनरने त्यावरती स्प्रे करून जर आपण पुसलं ना तर ते डाग आहे ना पटकन निघून जातात. त्यामुळे मग मी आर्टिफिशियल जो व्हाईट मार्बल आहे ना तोच किचन ओट्याला वापरलेला आहे, कारण किचन ओट्यावरती आपल्याकडून हळद किंवा मसाले किंवा मग असं दुसरं काही सांडतच असतं. तर चला आता मी इथे देवघर आहे ना छान असं क्लीन करून घेते. हे देवघर घेताना मी ना खूप आवडीने ॲक्रेलिक लावायला सांगितली होती त्यांना, पण ते मेंटेन करायला आहे ना फार अवघड आहे, कारण याची जी ॲक्रेलिकची जी डिझाईन आहे ना ती एक एक डिझाईन अशी क्लीन करावी लागते, कारण त्यावरती ना धूळ जाऊन बसते आणि मग ती धूळ काढायची म्हटलं ना खूप अवघड होतं. दिसायला ते खूप छान दिसतं, पण आपल्याला इझिली असं पटकन स्वच्छ करता येत नाही. आणि ॲक्रेलिक पण आहे ना खूप दणकट नसतं, थोडंसं ते नाजूक असतं, कधी पण तुटायची शक्यता आहे. त्यामुळे मी सांगते, देवघर बनवायचं असेल ना तुम्हाला दोन्ही साईडे ना फर्निचर लावून प्लाय लावून घ्या, म्हणजे ते पेंटिंग करायला पुसायला पण सोपं जाईल. आता मी आतून पण स्वच्छ पुसून घेतला आणि आता बाहेरून पण स्वच्छ पुसून घेते. मी कायम वरच्यावर हे मंदिर आहे ना क्लीन करतच राहते, आठवड्यातून एकदा दोनदा, त्यामुळे ते मग जरा छान दिसतंय नव्यासारखं. आता मी हे घेताना 25,000ला तेव्हा घेतलेलं होतं, बनवूनच घेतलेलं होतं मी, पण ते घरी नव्हतं बनवलं, ते शॉपमध्येच बनवलेलं होतं. त्यामुळे बऱ्यापैकी ते चांगलं जड आहे वजनाला, म्हणजे पटकन काही सरकत नाही, असं भुशाचं नाही आहे, चांगला प्लाय लावलेला आहे त्यांनी देवघराला. चला आता देवघर मी जागेवरती ठेवलेलं आहे, पण आतमध्ये मंदिरामध्ये ठेवलं नाही, कारण अजून देवघराच्या आतमध्ये ना लाईट्सच्या वायरिंग वगैरे काढायच्या बाकी आहे ना, त्यामुळे मग ते वरती ठेवता नाही आलं. आता इथे कूलरला पण थोडंसं स्प्रे मारून घेतलं, कूलरला पण बरेच घाण धूळ लागलेली आहे. उन्हाळा गेला आहे, आता पावसाळा सुरू आहे, तर याचं काही काम नाही आहे. याला पण स्वच्छ क्लीन करून आता एका कोपऱ्याला ठेवून देते. तर हे पण स्वच्छ पुसून घेतलं मस्त. खरंच इतक्या दिवस मी पूजासोबत हॉस्पिटलमध्ये राहिली, तिथे मला अजिबात काम नव्हतं, तर मला करमत नव्हतं. पण आज मी घरी आल्यानंतर आहे ना मला जशी एनर्जी आली सर्व काही काम करायला. मला असं वाटायचं हे करू की ते करू, ते करू की हे करू. म्हणजे बघा ना, कामाची सवय असणाऱ्या माणसाला रिकामं अजिबात बसवत नाही असंच म्हणायचं. मी स्वतःला आहे ना काही कामामध्ये गुंतून नेहमी घेते, कारण म्हणतात ना रिकामं डोकं शैतानाचं घर, त्यामुळे काहीतरी काम माणसाने करत राहावं. आता बाप्पांची मूर्ती पण छान ओल्या कपड्याने पुसून घेते. बाप्पांचा कपडा पुसण्याचाच आहे हा, तोच मी घेतलेला आहे. आणि बाप्पांचा हा जो रंग आहे ना तो लगेच जात नाही, तर त्यामुळे मग मी असं ओल्या कपड्याने स्वच्छ करून घेते. आणि जे कपडे वगैरे बाप्पांना लावलेले ना ते काढता येत नाही, त्यामुळे मग त्यांना आंघोळ वगैरे काही मी घालत नाही, असंच स्वच्छ कपड्याने बाप्पांना मस्त पुसून घेतलं आणि बाप्पा पण खूप छान मस्त दिसत आहे. त्यानंतर आता इथे मी ना अर्धीच टाईल्स लावलेली आहे, लादी लावलेली होती 5x2.5ची, तर त्याच्यावरती ना मी टाईल्स लावल्या नाही, कारण मला वरती फर्निचर करायचं आहे. मग फर्निचरवाले बोलले की टाईल्स नाही लावली तरीही चालेल, कारण लावून पण ती आपली वायाच जाणार आहे, त्यावरती फर्निचर येणार आहे, म्हणून मग मी ती काही संपूर्ण वॉलला लावली नाही. किचन ओटा पण माझा सर्व काही क्लीन मस्त करून घेतला. किचन ओटा माझा भरपूर मोठा आहे माझ्यासाठी, कारण मी एकटीच आहे घरामध्ये, त्यामुळे मला बऱ्यापैकी तो मोठाच वाटतो. तर हे बघा, सर्व किचन छान असा मस्त क्लीन करून झालेला होता आणि फ्रेश वाटत होतं सर्व आवरल्यानंतर. अजून विंडो अजून क्लीन स्वच्छ पुसायची बाकी आहे. मी आता थोडीशी वरवर पुसली आणि इकडची पण विंडो आहे ना खूप खराब आहे, तर ती पण पुसायची आहे. आणि हे बघा, मंदिरामध्ये मी बाप्पांना ठेवून दिलं, अजून बाकीचे देव ठेवायचे, पण आता मी सकाळी ना देवांना छान अशी आंघोळ घालेल
आणि नंतर बाप्पांना, देवांना, सर्वांना पूजा करून घेईल. अशा प्रकारे झालेलं आहे. चला आता वाजले 6:30 आणि फार गरम होत आहे. मुलं बाहेर खेळताना आवाज येतोय. गरम होते, मला फार घाम आलेला आहे. हे सर्व काही साफ करता करता बाहेर पाऊस चालू आहे आणि घरात मला गरम होत आहे. तर चला आवरून झालेलं आहे. जवळपास मला 1.5-2 तास लागले हे सर्व काही क्लीन करायला. तरी पण अजून ही विंडो बाकी आहे क्लीन करायची. अजून दरवाजाचे ग्रेनाईट ते पण घासून पुसायचे बाकी आहे, कारण त्याच्यावर पण बरेचसे डाग लागलेले कलरचे, ते पण काढायचे. आता हे सर्व काम आहे ना कलरवाले करतात, कारण त्यांचंच काम राहतं क्लिनिंग करून द्यायची. पण ते निघून गेले, आता हे मलाच करावं लागेल. थोडं थोडं रोज रोज करेल मी आता जसं जमेल तसं. आणि खूप छान आणि खूप फ्रेश वाटतं आहे, खरंच सांगते तुम्हाला. भारी वाटते. पण अजून आहे ना लाईट नाही ना, त्यामुळे अंधार वाटतोय. शक्यतो उद्या मी आता लाईट लावून घेणार आहे. लाईट लावल्यानंतर भारी वाटेल. चला आता बाप्पांना तर ठेवलं आहे देवघरातील देवांना. सकाळी मस्त आंघोळ घालून ठेवेल. मग आषाढी एकादशी उद्या, तर तुम्हाला सर्वांना आजच शुभेच्छा देते आषाढी एकादशीच्या. तर मग उद्या सकाळी देवांना ठेवल्यानंतर मस्त देवांची पूजा वगैरे करून घेईल मी. चला आता खाली जाते, धन्वी पूजा काय करता येते बघते. लाडू काय करायला आला बाळा? भांडे लावायचं काम करतो का तू? भांडे खेळायला आला? हो का बाई? लाडू भांडे खेळतो, काम करायला आलं किचनमध्ये पिल्लू. खेळा. इथं मी घेतलंय बेसन पीठ. इकडे होतोय भात. इकडे मी मस्त बुटुकली माझी कारली उकडायला टाकलेली आहे मिठाच्या पाण्यात. इकडे मी 2 चपात्या आणि नागलीच्या भाकरी केलेल्या आहे. रात्रीचा स्वयंपाक पातळ पिठलं बनवते आज मी, गरम गरम मस्त. आणि स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. लाडू मला बघायला किचनमध्ये येतो, बसते आता खेळत. छान असं मस्त गरम गरम पिठलं मी बनवलं. रेसिपी काही तुम्हाला शेअर केली नाही, सिंपल पद्धतीनेच बनवलं आहे मी. आता स्वयंपाक तर आमचा झालेला होता, फक्त कारली तेलामध्ये छान थोडीशी फ्राय करायची होती. अगदी कमी मीठ टाकून ती कारली ना फ्राय करायची. मी थोडीशी कचरटच कारली ठेवत असते, खूप जास्त शिजवत नाही. आणि नंतर मग आम्ही सर्वांनी आता जेवण केलं. लाडूला पूजाने ना मोबाईलमध्ये छान अशी मनीमाऊ लावून दिली, म्हणजे दाखवली त्याला खूप आवडते मांजर. तर मस्त तो बघत होता मोबाईलमध्ये, कारण ती म्याव घागत होती ना. चला आता व्हिडिओ इथेच संपवते. आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.